नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जल्लोष सुरू असतानाच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर सोलापूर पोलिसांनी कडक कारवाईचा चाबूक ओढला। 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत शहरातील प्रमुख चौक, हायवे, वर्दळीचे रस्ते व संवेदनशील भागात पोलीस व वाहतूक शाखेचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाकाबंदी, तपासणी, थेट कारवाई, पार्क चौक, विजापूर रोड, हैदराबाद रोड, रेल्वे स्टेशन परिसर, 7 रस्ता, शिवाजी चौक आदी ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात आली। ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून प्रत्येक संशयित वाहन चालकाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणारे अनेक चालक रंगेहात सापडले। दंड, परवाने जप्त, वाहन ताब्यात, दारूच्या नशेत स्टिअरिंग हाती घेणाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड, ड्रायव्हिंग लायसन्स जप्त, काही वाहनांची थेट जप्ती अशी कडक कारवाई करण्यात आली। काही प्रकरणांमध्ये संबंधित वाहन चालकांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांचा थेट इशारा, नववर्षाच्या रात्री संभाव्य अपघात, अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही कारवाई राबवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण, अशा चालकांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा थेट इशारा सोलापूर पोलिसांनी दिला आहे। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य, शहरातील शांतता, सुव्यवस्था व नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रभर जागरण करत झिरो टॉलरन्स धोरण राबवले। सगळे सोलापूरकरांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा। सोलापूर सिटी पोलीसच्या अनुषंगाने आपण 70 वेगवेगळे पॉइंट ठेवले आहे। सगळे लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही नवीन वर्ष सहजपणे उल्हासाने साजरा करा, पण जे ट्रॅफिकचे आणि बाकी पोलीसचे नियम आहेत ते पाळा आणि कुठल्या प्रकारचे ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि त्या प्रकारचे काही गोंधळ आहे ते करू नका। ते तुमच्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक आहे। पुन्हा एक वेळा मी सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो। साहेब पोलीस आयुक्त विभाग 31 डिसेंबरच्या अनुषंगानं नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। दारू पिऊन कुणी गाडी चालवता एखादा अपघात होऊ नये त्या अनुषंगाने ही नाकाबंदी आहे। सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि सर्व नागरिकांना सोलापूर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वांना शुभेच्छा।